डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना आता आवाहन केलंय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू असा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलाय. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं ट्रम्प आता चिंतित झालेले आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी सगळ्या तेल ग्राहक देशांना आवाहन केलेलं आहे, प्रस्ताव ठेवलेला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत आपण सगळे देश मिळून पेट्रोलिंग करू असा प्रस्ताव आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलाय. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय आवाहन केले आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत. अनेक देशांशी बोलत आहोत. या देशांना सुरक्षेची गरज आहे. आम्ही फक्त 1% तेल हॉर्मुझमधून आणतो. चीनचं 90% तेल हॉर्मुझमधून जातं आणि त्यामुळे इतर देशांनी तिथे लष्कर तैनात करावं. आम्ही मदत करू. आम्ही इराणला तर हरवलंच आहे. ते आता फार प्रतिकार करू शकणार नाहीत. इराणचं हवाई दल, हवाई यंत्रणा नष्ट केली आहे. संरक्षणासाठी इराणकडे आता काही नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय. इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच आम्ही संपवलेला आहे. खर्गवरही आम्ही हल्ला केलाय. चर्चा करावी असे इराणला खूप वाटते, पण ते अजून तयार नाहीत. त्यासाठी अजून काही काळ जावं लागेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केलंय. दरम्यान ट्रम्प यांचा हा प्रस्ताव ऑस्ट्रेलियानं फेटाळून लावलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत नौदल पाठवण्यास ऑस्ट्रेलियानं साफ शब्दात नकार दिलाय. ऑस्ट्रेलियासह अनेक देशांना ट्रम्प यांनी आवाहन केलेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्तावच फेटाळून लावलेला आहे. तेल वाहतूक सुरळीत करण्यासाठी हॉर्मुझमध्ये आपण सगळे मिळून पेट्रोलिंग करूयात असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता आणि आता हा प्रस्ताव ऑस्ट्रेलियानं फेटाळल्याचं समोर आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांनाही आता इशारा दिलाय. इराण युद्धात सोबत न आल्यानं ट्रम्प यांनी हा इशारा दिलाय. सोबत या, अन्यथा नाटो देशांचं भविष्य वाईट राहील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. ट्रम्पना हॉर्मुझच्या समुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य अपेक्षित आहे. द फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही आगपाखड केली आहे. सर्व देशांनी मिळून हॉर्मुझमध्ये पाळत ठेवू असा ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे. They're doing the relationship with Israel. That was other fake news. They were saying, "Well, did I have an argument with me?" But now we really get along well. And he would tell you we're leading the whole thing. And I don't know if you can say it or not say it. It doesn't matter. The main thing is to get it done. But my relationship with Bibi Netanyahu is, I would say, extraordinary, actually. तर इस्रायल सोबत आमचे चांगले संबंध आहेत. नेतन्याहू यांच्यासोबत आपला वाद झाल्याच्या बातम्या खोट्या होत्या असं डोनाल्ड ट्रम्प याद्वारे म्हणतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराणकडूनही प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान इस्रायलकडूनही इराणवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायली हल्ल्यात इराणचे अवकाश संशोधन केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलंय. तेहरानमधील तारांश या अंतराळ केंद्राचं मोठं नुकसान झालंय.
तर इराणच्या कोम शहरातही जोरदार बॉम्ब हल्ले झालेत. कॉन्क्रीट कारखान्यावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणमधल्या महत्त्वाच्या स्थळांना टार्गेट केलं जात आहे. अवकाश संशोधन केंद्र असो की असे कारखाने, या सगळ्यांना आता टार्गेट करण्याचा सपाटाच इस्रायल आणि अमेरिकेने लावलाय. अमेरिकेनं इराणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा दावा केला आहे. अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. अमेरिकन लष्करानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला असून इराणच्या लष्करी क्षमता नष्ट झाल्या आहेत असंही अमेरिकेनं या पोस्टमध्ये म्हटलंय. तर इराणही प्रत्युत्तर देतोय. इराणकडून आता इस्रायलवर सेजिल या आंतरखंडीय क्षेपणास्त्राद्वारे मारा केला जातोय. इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी सेजिल क्षेपणास्त्राचा वापर होतोय. इराणनं इस्रायलच्या हवाई नियंत्रण कक्षाला आता टार्गेट बनवलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.